एकर केल्यापेक्षा ना फक्त 10 गुंठे करून बघा याच्यावरती. 10 एकरला एवढे उत्पन्न नाही, एवढं 10 गुंठ्यामध्ये उत्पन्न. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे आटकवडे गावची ज्या कृषी कन्या आहे मनीषा मॅडम, त्यांना तुम्ही सर्वांनी त्यांचं ऐका, त्यांचे सल्ले घ्या. वैदिकवर तुम्ही जेवढा खर्च कराल त्याचा एक नियम लक्षात ठेवा बरं का. तुम्ही 10,000 खर्च केले तर 1 लाख रुपये होणार, हे नियम आहे याचा वैदिकचा. फक्त तुम्ही योग्य दिशेने करा आणि मार्गदर्शनाखाली करा. 10,000 खर्च करा, तुम्हाला काही नाही तरी 50,000 गॅरंटीड होणार. तुम्ही गायांसाठी खर्च करा, 1 रुपयाला 5 रुपये होता. तुम्ही शेतीला खर्च करा, 1 रुपयाला 10 रुपये होता. तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण ताकदीने करा. आम्हाला आता म्हणजे पहिलं आम्हाला माहिती नव्हतं, अनुभव नव्हता, आणि आता म्हणजे फक्त हे दुसरंच पीक आहे. आम्हाला 80% आता याच्यात तुम्हाला शेवटचं वाक्य सांगू का, SCT वैदिक आहे ना, हे श्रीमंत होण्याची शेती आहे. ज्याला गरीब राहायचंय ना त्याने SCT वैदिक वापरू नये. मी काय म्हणतोय, गरीब आहे किंवा श्रीमंत आहे असं नाही म्हणते. ज्याला गरीब राहायचंय त्याने SCT वैदिक नाही, मी थोडं वापरेन थोडं रिझल्ट मिळणार नाही. हे विमान आहे. तुम्ही असं कधी पाहिलं का विमान सायकलच्या स्पीडने चाललं वर? त्याला चालायचं तर कमीत कमी 200-300 स्पीडने चालावं लागतं. त्याच्यापेक्षा कमी चालल्यावर काय होईल, ते खाली पडत. सेम SCT वैदिक हे विमान आहे. तुम्हाला ते त्याच स्पीडने वापरावं लागेल. तुम्ही त्या स्पीडने नाही वापरलं, तुमचं विमान खाली कोसळणार आणि तुम्ही रामसरांना SCT वैदिकला शिवे देणार. तर तुमचं समाधान होईल, परंतु सत्य नाही बदलणार. सत्य कधी बदलेल, जेव्हा तुम्ही ते 100% वापराल अभ्यास करून. आणि एकदा तुम्हाला त्याचं सूत्र सापडलं की तुम्हाला परत काही शिकायची. त्याच्यासाठी स्वतः अनुभव घ्यायला लागतो. स्वतः अनुभव झाल्याशिवाय कळत स्वतः अनुभव घेतल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगतो. लोक काय म्हणतात, गेल्याशिवाय स्वर्ग दिसत. मी असं म्हणतो, SCT वैदिक जगल्याशिवाय स्वर्ग दिसत.